बारामती आणि शरद पवार हे समीकरण उभ्या राज्याला माहीत आहे, देशाला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। यामध्ये बारामती व्यापारी संघटनेच्या वतीनं शरद पवारांना एक संवाद बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र शरद पवारांचं हे निमंत्रण या व्यापारी महासंघाने नाकारलं होतं आणि अशातच आता बारामती व्यापारी संघटनेमध्ये एक दुसरी व्यापारी संघटना बारामतीमध्ये आज स्थापन झाली। स्वाभिमानी व्यापारी संघटना या संघटनेचं नाव आहे आणि या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांचीच संवाद साधू। काय सांगाल, आज बारामतीमध्ये तुम्ही स्वाभिमानी व्यापारी संघटना स्थापन केली, ही संघटना स्थापन करण्यामागे नेमका काय उद्देश होता? नाही, पहिली गोष्ट खरा स्वाभिमान आज व्यापाऱ्यांचा जागृत झाला, ही महत्त्वाची गोष्ट आहे। आणि परवाची जी घटना घडली की साहेबांचा जो अपमान केला गेला, ठराविक लोकच व्यापारी संघटनेला म्हणजे आंदोलन एखाद्या पक्षाला दिल्यासारखा तो प्रकार आहे, तसा प्रकार व्यापाऱ्यांचा नसावा, त्यासाठी ही व्यापारी संघटना निर्माण करावी असं सर्वानुमते ठरलं आणि तो निर्णय आम्ही सर्वानुमते काल घेतला। नक्कीच ही व्यापारी संघटना तुम्ही आज जी स्थापन केली, यामध्ये किती व्यापाऱ्यांचा आत्तापर्यंत सहभाग झाला आहे आणि कशा प्रकारे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं? आत्तापर्यंत 400 ते 450 लोकांचा आम्हाला सहभाग आहे, अशा पद्धतीनं फोन आलेले आहेत आणि हे सर्व लोक आमच्यासोबत उभं राहतील। पहिले जो महासंघ बारामतीचा म्हणून मागच्या 20 वर्षात मिरवत होते ते लोक स्वयंघोषित होते, ते 4 लोक म्हणजे सगळी व्यापारी संघटना आहे असे कधी नाही। त्या लोकांनी कुठल्याही पद्धतीनं ह्या व्यापारी बांधवांना कुठल्याच पद्धतीत सहकार्य केलेलं नाही, ते फक्त पुढं करण्यातच माहीर होते। अशा लोकांना आता इथून पुढच्या कालावधीमध्ये ही जी व्यापारी संघटना आहे तुमची, या व्यापारी संघटनेची भूमिका काय असणार आहे? आता इथून पुढं आमची एक समिती नेमली जाईल, त्यातून आमच्या अध्यक्ष पदाधिकारी निवडले जातील। तिथून पुढं ज्या ज्या व्यापाऱ्यांना नगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल, महसूल असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जिथली अडचण येईल ते सर्व प्रश्न सोडून सोबत घेऊन जाण्याची आमची नक्कीच ग्वाही असेल। नक्कीच ज्या व्यापारी संघटनेने शरद पवारांना संवाद बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं, त्यांनी नकार दिला होता। कुठेतरी बारामतीमध्ये राजकीय दबावतंत्र वापरलं जातं असं खुद्द शरद पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला होता। कुठेतरी व्यापाऱ्यांवरती दबाव आहे का, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता याबाबत मी जास्त का सांगू शकत नाही, कारण पवारसाहेब त्याबद्दल काय म्हणलेले आहेत हा विषय त्यांना अधिक माहिती आहे। परंतु माझा याच्याबाबत एवढंच एक असं मत आहे की व्यापारी संघटनेने एकदा त्यांना निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी उरलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता तो कार्यक्रम जो रद्द केला त्याबद्दल निषेध झाला। आणि सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट आपण ह्यामध्ये नमूद करा, हा एक खूप दिवसाचा साठलेला स्फोट होता। गेले अनेक वर्ष हे व्यापारी महासंघ जे होते ते ठराविक 4 लोकांनीच काय करायचं, अजितदादांकडे जायचं, ठराविक 4 लोकांनी साहेबांकडे जायचं, ठराविक 4 लोकांनीच नगरपालिकेत जायचं, 4 लोकांनी पोलीस स्टेशनला जा आणि 4 लोकांनी महसूलकडे जा। आणि पूर्वीची जी बारामती होती ती बारामती फार मर्यादित होती, त्यावेळेस 100 व्यापारी होते। नंतर अनेक हजारो व्यापारी सगळ्या जाती धर्मामधले झाले, विशेषतः म्हणजे अगदी पालामध्ये राहणारे लोकसुद्धा व्यापारी झाले। म्हणजे आमचे जे वैदू बांधव असतील, नंदीवाले बांधव असतील, आज त्या ठिकाणी कट्टरी व्यवसायामध्ये लाखो रुपयाची त्यांची महिन्याची उलाढाल चालू झालेली आहेत। म्हणजे ते एखाद्या व्यापाऱ्यापेक्षा बिलकुल कमी नाहीत, परंतु अशा लोकांना या ठिकाणी सन्मान नव्हता आणि समानतेची वागणूक नव्हती। त्याचा अनेक दिवसाचा जो रोष होता तो रोष लोकांनी व्यक्त केला, आमच्याकडे विनंती केली की या ठिकाणी ते आत्तापर्यंत त्यांनी काय म्हटलं की आमचा अपमान केला इथपर सहन झालं, पण आता ते पवारसाहेबांचा देखील अपमान करायला मागं पुढं पाहत नाही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आता लवकरच ह्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे, त्यासाठी ते लोक आले आणि मग आम्ही असं ठरवलं की आता या मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची आणि मग संजय सोमाणी असतील, सुनील सस्ते असतील, प्रवीण धंद्राळे असतील, अनेक व्यापाऱ्यांशी, आमिरभाई असतील, ह्या सगळ्यांशी आम्ही बोललो, ओंकार राऊत असतील, निलेशभाई असतील, ह्या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली। आमचे ॲडव्होकेट गणेश शेठ आळंदीकर असतील, त्या ठिकाणी सुजित जाधव असतील, ह्या सगळ्या लोकांनी, निलेश शेठ महाडिक असतील, ह्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि मग आम्ही महाडिक साहेब, सगळे महाडिक आपल्याबरोबर आहेत, काय काळजी करू नका, नाव जरी चुकलं तरी। तर या बैठकीमध्ये शरद पवार ज्यावेळेस उपस्थित झाले त्यावेळेस त्यांनी देखील व्यापाऱ्यांनी जी वेळ नाकारली या संदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। कुठेतरी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला वेळ नाकारणे योग्य आहे काय, तुम्हाला काय वाटतं? नाही, बघा, आम्ही तर वेगळ्या दृष्टीने वेगळ्या पक्षाचे लोक आहोत, तरीसुद्धा आम्हाला ही बाब खटकली, म्हणूनच आम्ही ह्या ठिकाणी स्वाभिमानी व्यापारी संघटना स्थापन केलेली आहे। इथून पुढच्या कालावधीमध्ये कशी तुमची भूमिका असणार आहे आणि व्यापारी संघटनेच्या इथून पुढच्या कार्यक्रमांना किंवा शरद पवारांशी काही चर्चा होणार आहे का आणि तुमच्या व्यापारी संघटनेचा काही मेळावा वगैरे होणार आहे, कसं नियोजन असणार आहे? प्रथमतः
बारामतीमध्ये पवार हे नाव म्हणजेच बारामती आणि पवार म्हणजेच बारामतीतील व्यापारी असं एक गणित पहिल्यापासून म्हणजे गेले 50-60 वर्षापासूनचं हे गणित आहे. आजही ते गणित पूर्ण बारामतीतील व्यापारी असू द्यात किंवा नागरिक असू द्यात हे मानतात आणि ते आज इथून पुढेही मानणार आहेत. त्याबद्दल कुठलीही शंका नाही. आता आपण जो प्रश्न केला की इथून पुढं आमचं नियोजन कशा पद्धतीने राहील, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की आज आमची पहिली सभा या ठिकाणी सुधीरजी पाटसकर, सुनीलजी सस्ते यांच्या अंडर झालेली आहे. आता या पुढील काळामध्ये आम्ही संघटनेमध्ये सर्व थरातील लोकांना एकत्र करून आम्ही करून ही संघटना जास्तीत जास्त मोठी कशी करता येईल आणि कसे मोठ्यात मोठी करता येईल हे आम्ही पहिल्यांदा आम्ही पाहणार आहोत. आणि या संघटना स्वाभिमानी आहे, त्यामुळं पक्षविरहित आहे. मग उद्याच्याला आम्हाला अगदी उदाहरण देतो की भाजपवाल्यांनी जरी आम्हाला काही गोष्टीमध्ये सांगितल्या तरीसुद्धा आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा किंवा न द्यायचा ही गोष्ट बाजूला राहील, परंतु प्रत्येकाला विचारणा करूनच या ठिकाणी होईल. उद्याच्याला कुठल्याही पक्षाने, मग त्या ठिकाणी वंचित असू द्यात, मनसे असू द्यात, राष्ट्रवादी अजित पवार गट असू द्यात, राष्ट्रवादी शरद पवार गट असू द्यात किंवा काँग्रेस असू द्यात, कुठल्याही पक्षाने उद्याच्याला आम्हाला कुठलीही आमच्याकडं मागितली तर संपूर्ण बारामतीतील व्यापाऱ्यांना विचारून आम्ही तो निर्णय घेऊनच पुढील कार्यक्रम आम्ही करणार आहोत. शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये असं देखील म्हटलं की मी बारामतीच्या व्यापाऱ्यांसाठी अनेकदा मोठमोठे निर्णय घेतलेत, त्यांच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहिले. दिवाळीला देखील शरद पवार हे व्यापारी संघटनेसाठी एक स्वतंत्र वेळ देत असतात आणि कुठेतरी जाणीवपूर्वक शरद पवारांना वेळ नाकारणं आणि त्याच माध्यमातून आता त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही जी नवीन संघटना काढली याच्या माध्यमातून शरद पवारांच्या माध्यमातून काय मेळावे तुम्ही घेणार आहेत? आता आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने पवारसाहेबांना आम्ही निवेदन देणार आहे की तुम्ही जो संवाद साधायचा होता तो संवाद आता स्वाभिमानी व्यापारी संघटनेच्या माध्यमातून साधावा, ही पहिल्यांदा आमची मागणी आहे. त्याचबरोबर उरलेले जे व्यापारी आहेत, म्हणजे समजा ज्या 4 व्यापाऱ्यांनी पत्र दिले ते सोडून उरलेले व्यापारी जे आहेत ते सुद्धा पवारसाहेबांचं संवाद ऐकायला उत्सुक आहेत. तर त्या पवारसाहेबांनी त्यांचं पण ऐकावं पण आमचं पण ऐकावं, कारण आमची जी प्रेरणा आहे आता ती पवारसाहेबांच्या झालेल्या अपमानातनं ही प्रेरणा असलेली ही आता संघटना, ही पण लक्षात घ्या. नक्कीच ही जी स्वाभिमानी संघटना आहे ही स्थापन होण्याचं कारण असं की शरद पवारांचा झालेला अपमान आणि याचमुळे ही संघटना स्थापन झाली. या संघटनेमध्ये ज्या व्यापारी संघटनेने शरद पवारांना वेळ नाकारले होते, या व्यापारी संघटनेमध्ये काही ठराविक व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी ही संघटना स्थापन केल्याचं ॲडव्होकेट सुधीर पाटसकर यांच्याकडून सांगण्यात आले आणि लवकरच शरद पवारांना भेटून त्यांना आपण एक निवेदन देणार आहोत आणि त्याच्याच माध्यमातून शरद पवारांना व्यापाऱ्याच्या संवाद बैठकीसाठी निमंत्रण देण्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे शरद पवार या व्यापारी मेळाव्याला कधी उपस्थित राहता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.